श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी मैं निवेदिता या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत की कोणतेही पारायण करण्यापूर्वी किंवा कोणतेही व्रत करण्यापूर्वी किंवा एखादे अनुष्ठान करण्यापूर्वी आपण संकल्प करत असतो. तर संकल्प म्हणजे काय, तो कोणी करावा, कसा करावा, आज आपण हे बघूया. तर संकल्प म्हणजे एखाद्या कार्यसिद्धीसाठी देवाचे आशीर्वाद मिळावेत आणि ते कार्य निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी केलेली प्रार्थना म्हणजे संकल्प. आता आपण बघूया संकल्प कोणी करावा. तर संकल्प हा कोणीही करू शकतो. महिला, पुरुष, लहान मोठे कोणीही संकल्प करू शकतो. ज्यांना एखादी मनोकामना पूर्ण करायची इच्छा आहे आणि ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर त्यांनी पूजा करण्यापूर्वी संकल्प करायचा असतो. आता आपण बघूया की संकल्प हा कसा करावा. तर आपल्या उजव्या हातामध्ये थोडे पाणी घ्यायचे आहेत. त्यामध्ये अक्षदा म्हणजे तांदूळ आणि फूल असं घ्यायचं आहे आणि आपल्या हाताखाली ताम्हण ठेवायचे आहे. आणि संकल्प करताना आपल्याला असे बोलायचे आहे की मी आज तारीख घ्यायची आहे. मी आज या तारखेला संकल्प करत आहे. माझे संपूर्ण नाव असे असे आहे आणि माझं गोत्र हे आहे. इथे जर तुम्हाला गोत्र माहिती नसेल तर काश्यप गोत्र असं म्हणायचं आहे. आणि मी आजपासून, इथे मी उदाहरण देते आहे तुम्हाला 11 गुरुवारचे. मी आजपासून स्वामी समर्थांचे 11 गुरुवार करणार आहे. तर स्वामींना आता आपल्याला इथे विनंती करायची, स्वामी मी तुमचे 11 गुरुवारला आजपासून सुरुवात करतो आहे किंवा करते आहे. तर हे पारायण करताना किंवा हे 11 गुरुवार करताना मला आणि माझ्या परिवाराला लवकरात लवकर त्याचा लाभ होऊ दे असं म्हणायचं आहे. त्यानंतर आपली इच्छा बोलायची आहे. स्वामी या इच्छेसाठी मी तुमचे हे 11 गुरुवार करतो आहे आणि हे निर्विघ्नपणे पार पडावे अशी माझी इच्छा आहे. त्यानंतर आपल्याला हातातील जे पाणी आहे ते ताम्हणात सोडून द्यायचे आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला संकल्प करायचा असतो. आणि हा संकल्प फक्त कुठलीही पूजा, अनुष्ठान, पारायण करण्यापूर्वी पहिल्या दिवशीच करायचा असतो. रोज करायची गरज नसते. असे संकल्प केल्यामुळे आपल्याला आपली इच्छा आणि आपली मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत होते. श्री स्वामी समर्थ. जे जे स्वामी समर्थ. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.